मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत। SIR संदर्भातील कामाला वेग द्या, घरात बसून राहू नका। राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिलेल्या आहेत। रिपोर्ट आल्यानंतर पदावरून हटवलं तर माझ्याकडे येऊ नका असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। वेळ कमी आहे, कामाला लागा, विभागाध्यक्ष ढिम्म बसून राहू नका, पायाला भिंगरी लावून फिरा असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये मनसेच्या BLAची नेमणूक करण्याच्या राज ठाकरेंनी सुद्धा सूचना दिल्या आहेत। तर वेळ कमी आहे, घरातल्यांनाही कामाला लावा असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही बघू शकतोय। बैठक सुरू आहे, त्यामध्ये नेमकं काय घडतंय ते आपण सांगतोय। या बैठकी संदर्भातल्या अधिकच्या अपडेट्स जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत आहेत। शिल्पा, गौरी, आपण जर पाहिलं तर 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी तयारीला सुरुवात केलेली पाहायला मिळते। 2029च्या निवडणुका त्या अनुषंगाने आजची ही बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये थेट राज ठाकरेंनी जे पदाधिकारी आहेत त्यांचेच कान टोचलेले पाहायला मिळतात। कारण सध्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे किंवा ज्या निवडणुका झालेल्या आहेत, सध्याची परिस्थितीचा आढावा पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सांगितलेला आहे आणि SIR संदर्भात ही जो आहे तो कामाला वेग द्या असं देखील सांगितलेलं आहे। घरात बसून राहू नका, राज ठाकरेंनी थेट पदाधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे। शेवटचं सांगतोय, कामाला लागा, माझ्याकडे रिपोर्ट आल्यानंतर पदावरून तुम्हाला हटवलं जाईल तेव्हा माझ्याकडे येऊ नका असे देखील संकेत राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। आणि शेवटी त्यांनी हे देखील सांगितले की एकच गोष्ट वारंवार किती वेळा सांगायची, वेळ कमी आहे, घरातल्यांना देखील तुम्ही कामाला लावा। आणि हे सगळं सांगत असताना राज ठाकरे यांनी कालचं देखील एक उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी भाषेत कशा शब्दात वक्तव्य केले, त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा कुठलेही आदेश जात नाही, अशा प्रकारचं हे राजकारण सुरू आहे। आणि या तुम्हाला जर निवडणुका लढवायच्या असतील, स्वतःला लढायचं असेल, नगरसेवक निवडणुका असतील किंवा आमदारकीच्या निवडणुका असेल तर आत्ताच तयारीला लागा। 29 तारीख ही शेवटची दिलेली आहे। 4 दिवसामध्ये जे BLAच्या संख्या आहेत त्या पूर्ण झालेल्या पाहिजेत। मुंबई शहरामध्ये 3000चा आकडा आहे, तर उपनगरामध्ये 8000चा आकडा आहे आणि हे BLA हवेत मला असं देखील राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे। पायाला भिंगरी लावून फिरा, विभागाध्यक्ष जे आहेत त्यांचे देखील कान टोचत ढिम्म बसू नका असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। विभागाध्यक्ष जे आहेत त्यांचे देखील कान टोचलेले आहेत। त्यामुळे आता शेवट राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचे कान टोचत एकच संकेत दिलेला आहे, वारंवार सांगतोय, त्यामुळे कमी वेळ आहे, घरातल्यांनाही कामाला लावा आणि 2029ची तयारी करा। शिल्पा, आपण बघतोय खरं कडक शब्दात पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी सूचना दिलेल्या आहेत। या बैठकीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।